असं झाल्यानंतर प्रियव्रतला वाटलं की पत्नी तर योग्य आहे, पत्नी तर योग्य आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे, पण माझी एक अट आहे. काय काय अट आहे? की मी एक पुत्र झाला की संन्यास घे. काय सांगितलं? एक पुत्र झाला की मी संन्यास घे. मग कोणत्या आई वडिलाला तसं वाटतं का? नाही वाटलं. मग त्यांनी म्हणले मुली बघ आता जावई काय म्हणते ते, होणारी जावई काय म्हणते, तर ती मुलगी काय म्हणते, ती मुलगी साधी नव्हती. ती म्हणली की मला असाच पती पाहिजे ज्याचा इंद्रियावर भरवसा आहे. आणि म्हणून त्यांनी ते आता पत्नी हे मुलगी हो म्हणल्यावर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नेमकं काय झालं? लग्न झालं आणि लगेच ताबडतोब ते तपश्चर्याला बसले. कोण? प्रियव्रत. लग्न झाल्याबरोबर ते किती, काही ठिकाणी 12 वर्ष लिहिले, काही ठिकाणी 42 वर्ष लिहिले. आता कधी धरायचं ते धरा, 12 वर्ष धरा की 42 वर्ष तपश्चर्या केली. आता लग्न झाल्याबरोबर 42 वर्ष तपश्चर्या झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे वाचस्पती नावाची एक ऋषी होती, त्यांचंही लग्न झालं होतं. पण लग्न झाल्याबरोबर तीही तपश्चर्या बसली आणि 36 वर्ष त्यांनी तपश्चर्या. बोध घेण्यासारखं असतं, घ्या किंवा न घ्या तुमचा विषय आहे.